काय झालं की त्याच्या पप्पांनी दादाबरोबर बारामतीला गेले आणि त्याला तिथे ड्रॉप करणं आणि मग मी तिकडनं नांदेडला जायचं आणि मी हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुमच्याशी बोलतो मला तुमच्याशी बोलायचं तर म्हणजे काय झालं मी तुमच्या त्यांच्या मी दादाची व्हिडिओ पाठवतो ती बोलली की दादा आपण थोडा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यावर थोडं लक्ष नाही थोडंसं लक्ष द्या त्यामुळे काय लक्ष द्या आता काही पाठवलं मी बरं बोला काय छत्तीस वर्ष काँग्रेस पासून आम्ही सेंट्रल मेंबर आहे आणि राष्ट्रवादीचे पहिला तालुक्यातील लक्ष नाही बोला तुझे पत्र तुला चार्टर मुंबईवर कधी त्याची चालू तर तुम्ही चार्टर म्हणून पुढायच्या हे टर्मचा अगोदर 5वी टर्म होती 5वी टर्म मुलगी दादांची जेव्हा बोलली ते उडायच्या आधी त्या दिवशी उडायच्या शनिवारी त्या नेक्स्ट वीक मध्ये आधीच मग बोलल्यानंतर काय झालं तर मग दादा फोन लावले त्यांचे दादा बोलणार आहेत जाधव साहेब तर मी टॅक्सी चालवत होतो मी बघितलं व्यक्ती गेलेली आहे कामाची पोच पावती समजू नका विषय एवढाच आहे की पोटपुरी मुलगी आपल्या या महाराष्ट्रातून परिवारातून आपल्या परिवारातून गेलेली आहे त्या पोटपुरू मुलीला एक आपण आदरांजली नंतर श्रद्धांजली तिची जी इच्छा होती भावाला साठी करायची ती फक्त आता तुमचा परिवार म्हणजे आमचा परिवार आहे असं समजून आम्ही दुःखात आहे तुम्ही दुःखात आहात तर आपण आपल्या एकामेकाच्या परिवाराला मदत करू ठीक आहे कृपा करून याला उपकार समजू नका परिवारामध्ये उपकार नसतात ठीक आहे तुम्ही काळजी घ्या खरं साफ जेवण करत नाही ठीक आहे फक्त आपण चेहरा घेऊ त्याची तुमचे भाड्यावर अनफॉर्चुनेटली जो इंसिडेंस हुआ जिसमें हमारे दादा हमारे से नियति ने छीन लिए वैसे ही जो बाकी स्टाफ था उन फैमिली के लिए भी बहुत दुखद घटना है कल मैं जाधव परिवार से मिला आज माली परिवार से मैं वहाँ पे मिला क्योंकि ये दुखद परिस्थिति जैसे पवार परिवार पे है वैसे उन पे भी है उनके अड़चन समझना उनको सांत्वन करना उनसे मिलना ये हमारी जवाबदारी थी इसलिए हम यहाँ पे आए उनसे बातचीत वहाँ पे की उनके कुछ अड़चने थी वो समझ ली है जैसे पिंकी ताई माली उनका एक सपना था कि उनका जो भाई है वो फाइनेंशियली स्टेबल हो जाए तो उसके लिए पायलट बनाना एक उनकी ड्रीम थी लेकिन वो होने के लिए कुछ क्वालिफिकेशन उसके लिए बेसिक रिक्वायर्ड है जो इनके पास नहीं है लेकिन आगे जाके वो उसके बारे में पढ़ाई करेंगे लेकिन अभी तक उनको इमीडिएटली अगर सपोर्ट करना है तो ग्राउंड स्टाफ के बारे में उनको हम सपोर्ट कर सकते हैं इसलिए हम वहाँ पे पाठ पूरा वहाँ पे कर रहे हैं अभी देखते हैं आगे जाके क्या होता है लेकिन इस सिचुएशन में इस अड़चन में उन परिवार के साथ भी पवार परिवार है यह सबसे इम्पोर्टेंट बात है।